आज आपण पितृपक्षातील पानामध्ये वाढली जाणारी थापीव वडी आणि डाळ वडे अगदी झटपट आणि परफेक्ट कसे बनवायचे, शिवाय हलके कसे बनवायचे हे पाहणार आहोत। हा डाळ वडा आपण अगदी इन्स्टंट बनवलेला आहे, तरी अगदी खुसखुशीत, कुरकुरीत आणि अगदी जाळीदार बनलेला आहे। तर पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी आपण 1 कप बेसन घेतलेलं आहे, ते आपण चाळून घेणार आहोत, कारण की बेसनामध्ये बऱ्यापैकी गाठी असतातच। अगोदरच चाळून घेतलं म्हणजे गुठळ्या होत नाहीत वडी बनवताना। आता इथं आपण 1 कप पिठासाठी 1.5 कप पाणी वापरतोय, परंतु हे घरी दळलेले पीठ आहे, त्यासाठी आपण 1.5 कप पाणी वापरतोय। जर तुम्ही बाहेरचं विकतचं पीठ वापरलं तर ते पीठ जास्त चिकट असतं, त्यासाठी तुम्हाला 1 कपच पाणी पुरेसं होऊन जाईल। इथं मी मिक्सिंगसाठी हँड ब्लेंडरचा वापर केलेला आहे, बऱ्यापैकी त्यानं गाठी अजिबात राहत नाहीत, छान मिक्स होतं पीठ। आता पटकन आपल्या वडीला फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी साधारण 2 चमचे तेल घ्यायचं, त्यामध्ये मोहरी घालायची, मोहरी छान तडतडून द्यायची। अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे, 4-5 पानं कढीपत्त्याची घातलेली आहे आणि यामध्ये आपण लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण घालणार आहोत। तुमच्याकडे जर हे लसूण खात नसतील तर तुम्ही लसूण नाही वापरला तरी चालू शकतो। आता हे छान मिक्स करून घेणार आहोत। यामध्ये 1 चमचाभर हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा अगदी थोडीशी लाल तिखट वापरलेलं आहे। मिश्रण छान परतलंय, करपू नये म्हणून थोडंसं त्यात पाणी घालायचं आणि आता आपण हे जे बेसनाचा घोल बनवला होता तो घोल आपण यामध्ये ओतणार आहोत। एका हातानं ढवळत राहायचं आणि दुसऱ्या हातानं आपण जसं पिठलं वैरतो तसं वैरून घेणार आहोत। पीठ ओतताना गॅस थोडा कमी करायचा आणि वैरून घ्यायचं। जसं पीठ गरम होत जातं तसं पीठ घट्ट व्हायला सुरुवात होते। सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की पीठ पातळ आहे, परंतु पीठ पातळ नाही, परफेक्ट प्रमाण आहे। अगदी व्यवस्थित झटपट छान वड्या बनतात, अगदी परफेक्ट शिजतात। आता इथं बघा 4 ते 5 मिनटं वैरल्यानंतर पीठ घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे। मगाशी मीठ टाकायचं विसरून गेलते मी, तर मीठ आपण टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण छान हे एका ठिकाणी गोळा करणार आहोत आणि या पिठाला छान वाफ देऊन घेणार आहोत। वाफ दिल्यावर छान पीठ शिजतं। नमस्कार, मी सुषमा, खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच पारंपरिक आणि काही नाविन्यपूर्ण पदार्थ लवकरच भरपूर प्रमाणात येणार आहेत, तेही तुम्हाला बघायला मिळतील। आता पीठ वाफवतंय तोपर्यंत आपण ताटाला तेल लावून घेऊया की यामध्ये आपल्याला वड्या थापायच्या आहेत। आता आपण पीठ शिजले की नाही चेक करूया। ज्यावेळेला तुम्ही हात असा पिठाला लावता त्यावेळेला पीठ चिकटत नाही हाताला, म्हणजे समजायचं की तुमचं पीठ शिजलेलं आहे। आता हा गोळा तयार व्हायला लागला आहे, म्हणजे पीठ झालेलं आहे। आता हा आपण काढून आपल्या ताटामध्ये ओतणार आहोत। आता हे मिश्रण ताटामध्ये आपण थापून घेणार आहोत। सुरुवातीला खूप गरम असल्यामुळे हाताला चटके बसतात, तर तुम्ही वाटीनं थापलं तरी चालू शकतं। वाटीला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे पीठ चिकटत नाही त्याला। छान पीठ शिजलेलं आहे, त्यामुळे एकदम व्यवस्थित छान थापता येते। थोडं गार झालं की व्यवस्थित सेट होऊन जातं। अगदी छान मऊ लुसलुशीत अशी आपली वडी तयार झाली होती। खूप सुंदर चवीला झाली होती। माझ्या लहान मुलीला तर खूप आवडते ही वडी, कारण की यामध्ये कोथिंबीर वगैरे काही नसतं। लहान मुलांना कोथिंबीर तोंडामध्ये आलं तर आवडत नाही, तर ही पिठाची वडी तिला खूप आवडते। छान हातानं एकसारखं करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर आपण वड्या कापून घेणार आहोत। तर हे माझं मिश्रण थोडं गरम असल्यामुळंच व्यवस्थित वड्या कट होत नाहीत, परंतु थंड झाल्यावर ह्या वड्या व्यवस्थित होऊन जातात। आता हे मिश्रण पूर्ण आपण त्रिकोणी किंवा चौकोनी जशा तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही वड्या थापायच्या आहेत। वरून थोडंसं ओलं खोबरं आणि कोथिंबीर आपण गार्निशिंगसाठी टाकलेली आहे। गार झाल्यानंतर एकदम छान अशा वड्या निघतात, खूप सुंदर अशा मऊ लुसलुशीत बनतात। अगदी परफेक्ट अशी आपली वडी बनलेली आहे। आता आपण दुसरा पदार्थ म्हणजे डाळ वडे करणार आहोत। त्यासाठी नेहमी उडदाचे वडे केले जातात पानामध्ये वाढण्यासाठी, तर हे वडे आपण इन्स्टंट केलेले आहेत। अगदी झटपट 2 तासामध्ये ही डाळ भिजते, तर त्यासाठी आपण गरम पाण्यामध्ये ही डाळ 2 तास भिजत घातलेली आहे आणि त्यानंतर आपण ही डाळ वाटून घेतलेली आहे। त्याच गरम पाणी वापरून आपण ही डाळ वाटून घ्यायची। पाणी पूर्ण काढून घ्यायचं, अगदी 1-2 चमचा पाण्यामध्ये आपण ही डाळ वाटून घेतलेली आहे। डाळ पूर्ण वाटून घेतली की आपण त्यामध्ये आलं आणि हिरवी मिरचीचं वाटण आणि मीठ घालून अगदी छान फेटून घ्यायचं। अगदी पीठ हलकं होईपर्यंत त्याची पिठाई करून घ्यायची, छान हाटून घ्यायचं पीठ। पीठ हलकं झाले की नाही पाहण्यासाठी पाण्यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघायचं। पीठ लगेच वरती आलं की समजायचं पीठ आपलं हलकं झालेलं आहे। पीठ छान हलकं झालं आहे, तर आता आपण वडे तळण्यासाठी थोडं तेल तापत ठेवणार आहोत। छान तेल गरम झाल्यानंतर जर तुम्हाला हातानं वडे सोडता येत नसेल, तेलाची भीती वाटत असेल, नवशिक्या आहात, तर तुम्ही काय करायचं, अशी चाळण जी असते तळायची, त्या चाळणीवरती असे वडे थापून घ्यायचे
आणि मध्ये गोल करायचा, छिद्र पाडायचं आणि उलटं करून तेलामध्ये सोडायचं, म्हणजे अंगावरही उडत नाही आणि वडा तेलामध्येही सुटला जातो. यापेक्षा सर्वात सोपी पद्धत म्हणजे हातानंच वडे सोडणे. तुम्हाला सांगू का, ज्या वेळेला तुम्ही उडदाच्या वडे करत असतात त्यावेळेला हात नेहमी पाण्यामध्ये टाकायचा, पीठ हातामध्ये घ्यायचं आणि अंगठ्यानं त्याला होल करायचा आणि लगेच वरच्यावरच असं पकडायचं, म्हणजे आपोआप अलगद हातावरनं वडा सुटला जातो. अजिबात पीठ हाताला चिकटत नाही. या पद्धतीनं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे, हातामध्ये मी पीठ घेऊन अंगठ्यानं होल केलेला आहे आणि अलगद असा आपण तेलावरतीच पकडलेला आहे. अजिबात तेल उडत नाही किंवा वडा आता चिकटत नाही हाताला, छान वडे सुटतात. बऱ्याच वेळेला पीठ जर तुमचं हलकं झालं नसेल तर वडे बऱ्याच वेळेला कढईला चिकटू शकतात, परंतु आपलं पीठ हलकं झाल्यामुळं अलगद असे वडे न हलवता आपण झारा न लावता आपोआप वडे आपले वरती आलेले आहेत. म्हणजेच पीठ अगदी हलकं झालेले आहे, एकदम छान असे जाळी पडलेले आहे वड्यांना. छान दोन्ही बाजूनी गोल्डन रंगावरती आपण वडे तळून घेतलेले आहेत आणि आता आपण हे वडे काढून घेणार आहोत. मगाशी सांगितलेल्या पद्धतीनं आपण सगळे वडे सोडून घेणार आहोत. याच पद्धतीनं झटपट वडे बनतात आणि शेपही व्यवस्थित येतो, त्यामुळं मी हातानंच वडे सोडणे प्रेफर करते. आता आपले झटपट बनणारे इन्स्टंट असे कुरकुरीत, खुसखुशीत आणि एकदम जाळीदार असे उडदाचे वडे तयार झालेत. ते आपण पानामध्ये वाढण्यासाठी तयार करून ठेवूया. आपली वडीही तयार झालेली आहे. अतिशय सुंदर अशी मऊसूद अशी वडी बनलेली आहे आणि वडे अगदी कुरकुरीत बनलेले आहेत. दोन्ही रेसिपी अगदी इन्स्टंट रेसिपी आहेत, झटपट बनलेल्या आहेत, तर नक्की ट्राय करून पहा. अगदी सोपी रेसिपी आहे. इथं पाहू शकताय, अजिबात वडा आपला तेलकट झालेला नाही, अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत जाळीदार असा वडा बनलेला आहे. पाहू शकताय 2 तास डाळ भिजवून सुद्धा किती छान अशी जाळी पडलेली आहे आपल्या वड्याला. या दोन्ही इन्स्टंट रेसिपी आवडल्या असतील तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. परत भेटू अशाच नवीन एका रेसिपीसह. धन्यवाद.